नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.2 यातील क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करायचा आहे. पहा, 7व्या प्रश्नातला पहिला प्रश्न कॉट इनव्हर्स कॉट ऑफ ईचा पॉवर एक्स स्क्वेअर आहे. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. सोल्युशन लेट y इक्वल टू कॉट इनव्हर्स कॉट ईचा पॉवर एक्स स्क्वेअर आहे. पहा, येथे कॉट इनवर्स आहे आणि कॉट आहे. कॉट इनवर्स आणि कॉट अपोजिट प्रोसेस आहेत, त्यामुळे हे कॅन्सल होतील. फक्त काय राहणार आहे, देअरफॉर y इक्वल टू ईचा पॉवर एक्स स्क्वेअर. पहा, वायची व्हॅल्यू ही आली. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू ddx ऑफ ईचा पॉवर एक्स स्क्वेअर. पहा, डेरिव्हेटिव्ह काय येईल, ईचा पॉवर एक्स स्क्वेअर, ईचा पॉवर एक्स स्क्वेअर आणि नंतर ह्या एक्स स्क्वेअरची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. पहा, ईचा पॉवर एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x, यालाच आपण असं लिहू शकतो 2x आणि ईचा पॉवर एक्स स्क्वेअर. पहा, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, पहा ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट पहा, दुसरा प्रश्न लेट y इक्वल टू कोसेक इनवर्स 1 अपॉन कॉस 5 रेज टू एक्स. पहा, प्रथम आपण yला सिम्प्लिफाय करू. आता येथे कोसेक आहे आणि येथे कॉस आहे. आपल्याला काय करायचं आहे, या ब्रॅकेटमध्ये कोसेक आणायचं आहे, कारण इथे कोसेक इनवर्स आहे, इथे कोसेक आणायचं आहे. म्हणजे कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल होतील. बरोबर आहे, त्यासाठी आपण काय करू, कोसेक इनवर्स 1 अपॉन कॉस म्हणजे सेक होईल. बरोबर आहे, सेक सेक ऑफ अँगल म्हणजे 5 रेज टू एक्स. पहा, आता सेक आहे आणि कोसेक आहे. आता आपल्याला पहा, साईनला जर कॉस करायचा असेल किंवा टॅनला जर कॉट करायचा असेल किंवा कॉटला टॅन करायचा असेल आणि सेकला कोसेक करायचा असेल किंवा कोसेकला सेक करायचा असेल, पहा साईनचं कॉस किंवा कॉसचं साईन, टॅनचं कॉट किंवा कॉटचं टॅन, सेकचं कोसेक किंवा कोसेकचं सेक करायचं असेल तर तो अँगल आपण π/2 मधून मायनस करतो. पहा, इथे काय करायचं आपल्याला, कोसेक इनवर्स सेकला आपल्याला कोसेक करायचं आहे, सेकचं कोसेक करायचं आहे, त्यामुळे आपण कोसेक आणि हा जो सेकचा अँगल आहे तो आपल्याला मायनस करायचा आहे 90 मधून, म्हणजे π/2 मायनस हा अँगल 5 रेज टू एक्स. सेकचा आपण कोसेक केलेलं आहे. आता येथे कोसेक इनवर्स आहे, कोसेक आहे, कॅन्सल होतील. बरोबर आहे, फक्त अँगल राहणार आहे, म्हणजे π/2 मायनस 5 रेज टू एक्स. ही व्हॅल्यू वायची आलेली आहे. बरोबर आहे, देअरफॉर y इक्वल टू ही व्हॅल्यू आली. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, पहा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण दोन्ही साईडची. dy बाय dx इक्वल टू π/2ची, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे π/2, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. बरोबर आहे, आणि 5 रेज टू एक्स, ए रेज टू एक्स याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे. ए रेज टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू लॉग ए, ही डेरिव्हेटिव्ह आहे. बरोबर आहे, तर आपण आता काय करणार, 5 रेज टू एक्स, येथे 5 आहे म्हणजे 5 रेज टू एक्स इंटू 5 रेज टू एक्स, ए ऐवजी 5 येतील, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येईल याची, मायनस 5 रेज टू एक्स इंटू लॉग 5. 0 मायनस म्हणजे ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट पहा, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न, हे दोन्ही प्रश्न आपण एकाच वेळेस सॉल्व करू. येथे 1 प्लस कॉस एक्स आहे, येथे 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर आहे. येथे कॉसला प्लस आहे, येथे मायनस आहे. पहा, प्लस असेल तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आणि मायनस असेल तर कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, कारण आपल्याला येथे कॉस इनवर्स आहे, आपल्याला येथे कॉस आणायचा आहे आणि येथे पण कॉस आणायचा आहे. पहा, लेट दोन्ही प्रॉब्लेम आपण एकाच वेळेस सॉल्व करू. लेट y इक्वल टू कॉस इनवर्स 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. लेट y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस कॉस, येथे अँगल एक्स स्क्वेअर आहे, अपॉन 2. पहा, 1 प्लस कॉस एक्स
असेल तर फॉर्म्युला आपल्याकडे आहे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x/2 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. येथे जो अँगल आहे तो अँगल येथे हाफ होतो. 1 प्लस कॉस एक्स म्हणजे याऐवजी ही व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x/2 आणि अपॉन 2. इथे मायनस असल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला इथे वापरायचा आहे 1 मायनस कॉस एक्स. एक्स म्हणजे अँगल थिटा. 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. इथे एक्स आहे म्हणजे अँगल आपण एक्स घेणार. थिटाऐवजी एक्स घेणार. इथे अँगल एक्स आहे तर येथे साईनमध्ये गेल्यावर हाफ होईल. येथे अँगल 2x असेल तर येथे अँगल त्याचा हाफ होईल. देअरफॉर y इक्वल टू वायची व्हॅल्यू काय होईल कॉस इनवर्स 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर. इथे अँगल किती आहे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स स्क्वेअर अँगल आपल्याला हाफ करावा लागेल बरोबर आहे. 2 टाइम्स साइन स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर आणि अँगल हाफ होतो अपॉन 2. इकडे काय होईल y इक्वल टू कॉस इनवर्स हे 2 कॅन्सल होतील. आता इथे स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट असेल तर कॅन्सल होईल म्हणजे कॉसचा स्क्वेअर निघून जाईल फक्त कॉस राहील. हा x/2 अँगल राहील बरोबर आहे. 2 कॅन्सल झालेले आहेत. स्क्वेअर रूट कॅन्सल झालेला आहे. इथे काय होईल देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स 2 कॅन्सल होतील. साईनचं स्क्वेअर आहे आणि पुन्हा स्क्वेअर रूट आहे म्हणजे कॅन्सल होतील. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील फक्त साईन राहील आणि अँगल किती आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 बरोबर आहे. आता वायची व्हॅल्यू ही आली आणि वायची व्हॅल्यू येथे ही आलेली आहे. इथे कॉस इनवर्स आहे कॉस आहे कॅन्सल होतील म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल कॉस इनवर्स कॉस कॅन्सल फक्त एक्स अपॉन 2 येईल बरोबर आहे. येथे वायची व्हॅल्यू आपल्याला कॉस आहे येथे साईन आलेला आहे. साईन आपल्याला नको आहे आपल्याला काय पाहिजे कॉस पाहिजे म्हणजे आपण साईनला कॉस करू शकतो बरोबर आहे. साईनला जर कॉस करायचा असेल किंवा कॉसला साईन करायचा असेल तर तो अँगल आपण π/2 मधून मायनस करतो. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स साईनऐवजी आपण कॉस करू तर हा अँगल आपल्याला π/2 मधून मायनस करावे लागेल मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता कॉस इनवर्स कॉस आहे म्हणजे कॅन्सल होतील. देअरफॉर y इक्वल टू π/2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफॉर dy/dx इक्वल टू 1/2 हा कॉन्स्टंट आहे बरोबर आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल एक्सची म्हणजे डेरिव्हेटिव्ह फक्त एक्सची घ्यावी लागेल आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स ती 1 असते बरोबर आहे. देअरफॉर dy/dx इक्वल टू हाफ इंटू 1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येईल आपली हाफ येईल 1/2. इकडे डेरिव्हेटिव्ह काय होईल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx होईल आणि इक्वल टू येथे कॉन्स्टंट आहे π/2 त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. हा मायनस साईन याची डेरिव्हेटिव्ह हा 1/2 कॉन्स्टंट आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल एक्स स्क्वेअरची बरोबर आहे. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x असते. देअरफॉर मायनस हाफ 2x डेरिव्हेटिव्ह येईल. हे 2 कॅन्सल होतील बरोबर आहे. फक्त व्हॅल्यू काय राहील मायनस एक्स. इथे लिहिणार आपण dy/dx इक्वल टू फक्त मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह आलेली आहे आपली. नेक्स्ट पाचवा प्रश्न. येथे टॅन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला टॅन पाहिजे बरोबर आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे टॅन ऑफ ए मायनस बी. टॅन ऑफ ए मायनस बी असेल टॅन ए मायनस टॅन बी टॅन ए मायनस टॅन बी आणि येथे 1 येथे मायनस आहे तर प्लस टॅन ए टॅन बी. याप्रमाणे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर या ब्रॅकेटला आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येईल बरोबर आहे. येथे 1 आहे टॅन π/4 टॅन π/4 म्हणजे टॅन 45 याची व्हॅल्यू किती असते 1 असते बरोबर आहे. म्हणजे ह्या 1 ऐवजी आपण टॅन π/4 लिहू शकतो बरोबर आहे. लेट प्रथम y इक्वल टू आपण लिहून घेऊ y म्हणून कन्सिडर करू 1 मायनस टॅन x/2
आणि 1 प्लस टॅन एक्स बाय 2. आता काय करू आपण, 1 ऐवजी टॅन पाय बाय 4, टॅन इनवर्स टॅन पाय बाय 4 आणि मायनस हे ॲज इट इज टॅन एक्स बाय 2. 1च्या ऐवजी टॅन पाय बाय 4, कारण व्हॅल्यू 1 आहे, 1 ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. आणि येथे प्लस, येथे आता आपल्याला काय पाहिजे, टॅन ए टॅन बी दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. आपल्या दोघांचा मल्टिप्लिकेशन पाहिजे, तर आपण काय करू, आता टॅनचा मल्टिप्लिकेशन पाहिजे इथे. आता इथे फक्त एकच टॅन आहे. या टर्मला जर 1ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, बरोबर आहे. म्हणजे 1 इंटू टॅन एक्स बाय 2 असं लिहू शकतो आपण. टॅन एक्स अपॉन 2ला आपण 1 इंटू असं लिहू शकतो. म्हणजे 1 ऐवजी पुन्हा इथे आपण टॅन पाय बाय 4 पुट करू, टॅन पाय बाय 4 आणि इंटू टॅन एक्स अपॉन 2 करू. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला आपल्याला कम्पेअर करता येईल. तर याचा आन्सर काय लिहिता येईल आपल्याला, टॅन इनवर्स या टाईपमध्ये लिहिता येईल. म्हणजे टॅन ऑफ अँगलची सबट्रॅक्शन म्हणजे पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2, बरोबर आहे. या फॉर्ममध्ये आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. म्हणजे या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आपण अँगलची सबट्रॅक्शन, बरोबर आहे. टॅन इनवर्स टॅन, इथे टॅन आलेला आहे, कॅन्सल होतील, फक्त अँगल राहील पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2. ही व्हॅल्यू मिळणार आहे वायची, बरोबर आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू कॉन्स्टंट आहे, सॉरी पाय बाय 4, हा पाय बाय 4 आहे, इथे अँगल पाय बाय 4 आहे. पाय बाय 4ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मायनस हा 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, बरोबर आहे, इंटू 1. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, मायनस हाफ. डेरिव्हेटिव्ह आपली मायनस हाफ येईल. नेक्स्ट 6वा प्रश्न, सोल्युशन. लेट वाय इक्वल टू, दिलेला प्रॉब्लेम आपण वाय म्हणून कन्सिडर करू. 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. या टाईपचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कॉस 3 थिटा. कॉस 3 थिटा म्हणजे काय, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. याप्रमाणे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ट्रिपल अँगल फॉर्म्युलेमध्ये. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ट्रिपल अँगल फॉर्म्युलेमध्ये कॉस 3 थिटाचा हा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे आपल्याला काय लिहिता येईल पहा, येथे 4 आहे, कॉस क्यूब आहे, फक्त येथे 2 जास्त आहे, बरोबर आहे. थिटा आहे, येथे 2 जास्तीचे आहेत, येथे थिटा आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो वायला, देअरफॉर वाय इक्वल टू कोसेक इनवर्स 1 अपॉन, राईट साईड याप्रमाणे आहे, तर आता लेफ्ट साईड काय होईल आपली, कॉस 3 थिटा. थिटा येथे किती आहे, 2x आहे, बरोबर आहे. थिटा किती आहे, 2x आहे. थिटा 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 येथे 2x आहे, येथे 2x आहे, येथे थिटा आहे, येथे थिटा आहे. म्हणजे येथे अँगल 2x आहे, त्यामुळे कॉस 3 हे 3 आणि थिटाऐवजी काय लिहिलेलं आहे आपण, 2x लिहिलेलं आहे. असं रूपांतर करू शकतो आपण. कोसेक इनवर्स 1 अपॉन 3 इंटू 2 6 होतील, बरोबर आहे. म्हणजे कॉस ऑफ 6x. आता आपल्याला येथे कोसेक पाहिजे. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक होईल, बरोबर आहे. सेक आला की कोसेक आपल्याला आणता येईल. 1 अपॉन कॉस म्हणजे काय होईल, सेक 6x. अँगल 6x आहे, बरोबर आहे. आता इथे कोसेक आहे, इथे सेक आहे. सेकला आपण कोसेक करू शकतो, बरोबर आहे. कोसेकचं सेक किंवा सेकचं कोसेक करायचं असेल तर अँगल आपल्याला पाय बाय 2 मधून मायनस करायचं आहे. आपल्याला सेकचं कोसेक करायचं आहे, म्हणजे कोसेक इनवर्स सेकला कोसेक करू आपण, तर हा अँगल आपल्याला पाय बाय 2 मधून मायनस करायचा आहे. कोसेक इनवर्स कोसेक आहे, हे कॅन्सल होईल, फक्त अँगल राहील पाय बाय 2 मायनस 6x.
ही व्हॅल्यू वायची मिळेल. आता डेरिव्हेटिव्ह घेता येईल आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6 एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येईल आपली -6. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे टॅन इनवर्स आहे, आपल्याला ब्रॅकेटमध्ये टॅन आणायचा आहे. पहा सोल्युशन. लेट y इक्वल टू पहा दिलेला प्रॉब्लेम y म्हणून आपण कन्सिडर करू. आता आपल्याला 1 प्लस कॉस थिटा हा फॉर्म्युला माहीत आहे. 1 प्लस कॉस थिटा म्हणजे काय 2 टाइम्स कॉस स्क्वेअर आणि हा थिटा येथे हाफ होतो म्हणजे थिटा अपॉन 2. तर आता येथे थिटा आहे, येथे अँगल किती आहे x/3 आहे बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर हा फॉर्म्युला आहे आपला आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे याची व्हॅल्यू काढायची. 1 प्लस कॉस थिटाऐवजी आपण काय घेणार अँगल x/3 हा अँगल आहे बरोबर आहे. तर येथे अँगल थिटा असताना थिटाचा हाफ झालेला आहे, तर आपल्याला येथे अँगल x/3 असताना येथे अँगल हाफ होईल बरोबर आहे. म्हणजे 2 कॉस स्क्वेअर म्हणजे x/3 आणि अँगल हाफ होईल. पहा x/3/2 म्हणजे काय होईल पहा 2 टाइम्स कॉस स्क्वेअर 2 आणि 3चा मल्टिप्लिकेशन होईल बरोबर आहे. म्हणजे x/6 होईल. 1 प्लस कॉस x/3 याऐवजी आपण हे लिहू शकतो बरोबर आहे. पहा देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉस x/3 म्हणजेच काय हा फॉर्म्युला आहे आपला, त्यावरून आपण हा तयार केला बरोबर आहे. याऐवजी आपल्याला 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x/6 आणि अपॉन आता पहा साइन थिटा आहे, हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं. साइन थिटा असेल तर 2 टाइम्स साइन थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2. पहा साइन थिटा तर येथे अँगल हाफ होतो, येथे अँगल हाफ होतो बरोबर आहे. आता आपल्याला येथे थिटाऐवजी कोणता अँगल आहे x/3 आहे बरोबर आहे. देअरफॉर हा फॉर्म्युला त्यावरून आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. साइन थिटाऐवजी x/3 आहे म्हणजे साइन x/3 याची व्हॅल्यू आपण काय लिहिणार 2 टाइम्स साइन थिटाऐवजी x/3 आहे म्हणजे x/3 आणि अपॉन 2 बरोबर आहे. हा अँगल येथे हाफ होईल इंटू कॉस अँगल आहे x/3 आणि पुन्हा तो अँगल हाफ होईल. पहा म्हणजे आपण असं लिहू शकतो 2 टाइम्स साइन 3 आणि 2चा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे साइन x/6 इंटू कॉस 3 आणि 2चा मल्टिप्लिकेशन x/6. पहा आता आपल्याला साइन x/3 ही व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, ही व्हॅल्यू लिहू शकतो बरोबर आहे. म्हणजे 2 टाइम्स साइन x/6. पहा येथे अँगल सेम होते आपले x/3 आता येथे पण x/6 आलेले आहेत आणि कॉस x/6. पहा आता काय करता येईल आपल्याला टॅन इनवर्स हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील बरोबर आहे. हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल. आता पहा येथे कॉस स्क्वेअर आहे, येथे कॉस आहे म्हणजे हा कॉस कॅन्सल होईल तर इथला स्क्वेअर कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे काय राहणार आहे कॉस x/6 आणि अपॉन साइन x/6. देअरफॉर टॅन इनवर्स पहा कॉस अपॉन साइन म्हणजे काय कॉट आणि अँगल कोणता आहे सेम अँगल आहे x/6. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट बरोबर आहे. आता इथे टॅन इनवर्स आहे, कॉट आहे, आपल्याला इथे टॅन पाहिजे बरोबर आहे. म्हणजे कॉटला आपण टॅन करू शकतो. टॅन इनवर्स कॉटला टॅन करायचं आपल्याला टॅन, तर आपल्याला काय करावं लागेल हा अँगल π/2 मधून मायनस करावा लागेल x/6. पहा कॉटचा आपण टॅन करत असेल किंवा टॅनचं कॉट करत असेल
तर तो अँगल आपल्याला π/2 मधून मायनस करायचा आहे. आता इथे टॅन इनवर्स आहे, टॅन आहे, हे कॅन्सल होतील. फक्त हा अँगल काय आहे, π/2 मायनस x/6. ही व्हॅल्यू कशाची येईल, वायची, बरोबर आहे. देअरफॉर वाय इक्वल टू ही व्हॅल्यू आलेली आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर dy/dx इक्वल टू π/2 हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मायनस येथे 1/6 कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आपला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल फक्त एक्सची, बरोबर आहे. म्हणजे ddx ऑफ एक्स. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 असते, बरोबर आहे. म्हणजे 0 मायनस हे 1/6 इंटू 1. डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस 1/6. देअरफॉर dy/dx इक्वल टू मायनस 1/6. फॉर्म्युला हा आहे 1 + cos θ. येथे 1 + cos θ ऐवजी अँगल x/3 आहे, त्याप्रमाणे आपण कन्व्हर्शन केलेलं आहे. आणि साइन थिटाचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. येथे जो अँगल आहे तो येथे हाफ होतो, येथे जो अँगल आहे तो येथे हाफ होतो, हे लक्षात ठेवायचं. हेच फॉर्म्युले आपल्याला पुढच्या प्रॉब्लेममध्ये पण वापरायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे कॉट इनवर्स आहे, आपल्याला ब्रॅकेटमध्ये कॉट आला पाहिजे. सोल्युशन लेट y इक्वल टू कॉट इनवर्स. दिलेला प्रॉब्लेम आपण y म्हणून कन्सिडर केलेला आहे sin 3x आणि अपॉन 1 + cos 3x. 1 + cos θ हा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला आणि साइन थिटाचा फॉर्म्युला माहीत आहे. साइन थिटाचा फॉर्म्युला आपण मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे. साइन थिटाला आपण 2 टाइम्स साइन हा अँगल हाफ होईल θ/2 इंटू कॉस θ/2. येथे जो अँगल आहे तो येथे हाफ होतो. आता अँगल किती आहे आपल्याला, येथे 3x आहे, म्हणजे साइन θ ऐवजी 3x. तर 2 टाइम्स साइन θ किती आहे 3x आणि हाफ अँगल हाफ होईल इंटू कॉस 3x/2. हा फॉर्म्युला आहे आणि त्याप्रमाणे आपण साइन 3xची व्हॅल्यू काढलेली आहे, बरोबर आहे. साइन 3xला आपण ही व्हॅल्यू लिहू शकतो, बरोबर आहे. आता 1 + cos 3x म्हणजे 1 + cos θ हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. 2 टाइम्स cos स्क्वेअर θ हाफ होतो θ/2. आपल्याला काय पाहिजे, येथे 3x आहे, म्हणजे 1 + cos 3x काय होईल, 2 टाइम्स cos स्क्वेअर θ ऐवजी 3x आहे, म्हणजे θ ऐवजी 3x आणि आपण हे 2. ही एक व्हॅल्यू आपण पुट करू आणि ही व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ साइन 3xला आपण काय लिहिणार, ही व्हॅल्यू लिहिणार 2 टाइम्स साइन 3x/2 इंटू कॉस 3x/2 आणि अपॉन 1 + cos 3x म्हणजे काय, 2 टाइम्स cos स्क्वेअर 3x/2. कॉट इनवर्स मागच्या प्रॉब्लेममध्ये टॅन होतं येथे, आता इथे कॉट आहे. आता काय होईल, cos 3x/2 ही एक टर्म आहे आणि इथे स्क्वेअर आहे, तीच टर्म आहे, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल, तर येथील cos स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे छेदामध्ये डिनॉमिनेटरमध्ये काय राहणार आहे, cos 3x/2. हे 2 कॅन्सल होतील आणि हे पण 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे वर काय राहील, sin 3x/2 sin 3x/2 आणि छेदामध्ये cos 3x/2, बरोबर आहे. साइन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन, म्हणजे कॉट इनवर्स. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. टॅन असेल येथे तर आपल्याला कॉट करता येईल, किंवा कॉट येथे असेल, येथे टॅन असेल तरी आपल्याला एकमेकाचं रूपांतर करता येईल. म्हणजे टॅन ऑफ अँगल कोणता आहे, 3x/2. ही व्हॅल्यू आलेली आहे. येथे कॉट इनवर्स आहे, येथे टॅन आहे. आता येथे आपल्याला कॉट पाहिजे, कारण येथे कॉट इनवर्स आहे. टॅनचं कॉट करता येईल आपल्याला. देअरफॉर कॉट इनवर्स, टॅनला जर आपण कॉट लिहिलं तर हे काय होईल, π/2 मधून हा अँगल मायनस होईल 3x/2.
बरोबर आहे. आता कॉट इनवर्स आहे, कॉट आहे, कॅन्सल होतील हे, म्हणजे काय राहणार आहे, फक्त अँगल राहील. याची व्हॅल्यू काय येईल, π/2 मायनस 3x/2. ही व्हॅल्यू कशाची आली, वायची. बरोबर आहे. देअरफॉर वाय इक्वल टू ही व्हॅल्यू. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy/dx, वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे π/2, 0 डेरिव्हेटिव्ह येईल, मायनस 3/2, हा कॉन्स्टंट आहे आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह 1. बरोबर आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती येईल आपली, -3/2. देअरफॉर dy/dx इक्वल टू -3/2. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 9. येथे टॅन इनवर्स आहे, येथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये टॅन आणायचा आहे. y इक्वल टू टॅन इनवर्स दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे, y म्हणून कन्सिडर केलेला आहे. 1 + sin 7x इक्वल टू टॅन इनवर्स. वायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करत आहोत, नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. पहा, येथे आपण काय करू, आपल्याला ब्रॅकेटमध्ये टॅन आणायचा आहे, तर आपण कॉसला साईन करू आणि साईनला कॉस करू. कॉसला साईन किंवा साईनला कॉस करायचा असेल तर आपण काय करतो, π/2 मधून अँगल मायनस करतो. बरोबर आहे. टॅन इनवर्स, पहा कॉसला आपण साईन करणार, तर π/2 मधून हा अँगल मायनस होईल, π/2 मधून 7x मायनस होतील. बरोबर आहे. आणि आपण 1 प्लस साईनला आपण कॉस करू, तर π/2 मधून हा अँगल मायनस होईल, 7x. पहा, येथे π/2 - 7x, π/2 - 7x हे कॅन्सल होत नसतात, कारण हे साईनचा अँगल आहे तो आणि हा कॉसचा अँगल आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन नाही येथे. साईनचा अँगल येतो आणि हा कॉसचा अँगल आहे, फक्त अँगल कॅन्सल होणार नाही. पहा, आता काय करणार आपण, टॅन इनवर्स. पहा, साईन थिटाचा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. साईन थिटा असेल तर आपण काय करतो, 2 टाइम्स साईन θ/2 इंटू कॉस θ/2. बरोबर आहे. अँगल येथे हाफ होतो, येथे हाफ होतो. त्याप्रमाणे साईन, समजा थिटाची व्हॅल्यू येथे किती आहे, पहा, देअरफॉर साईन थिटाची व्हॅल्यू आपण काय घेणार, हा ब्रॅकेट म्हणजे साईन π/2 मायनस 7x. पहा, थिटाऐवजी आपण ही व्हॅल्यू घेतली तर काय मिळेल, 2 टाइम्स साईन थिटा किती आहे, π/2, π/2 मायनस 7x आणि पुन्हा आपल्याला हाफ करायचा अँगल. बरोबर आहे. आणि इंटू कॉस थिटा π/2 मायनस 7x आणि हा अँगल आपल्याला हाफ करायचा आहे. पहा, आता थोडं सिम्पल करू आपण, 2 टाइम्स साईन, पहा ह्या दोन टर्मला 2 ने डिवाइड केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या 2चा आणि ह्या 2चा मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे साईन π/4 हे मायनस साईन आणि हे 7x/2 होतील. बरोबर आहे. आणि इंटू कॉस, येथे काय होईल, 2 × 2 π/4 होईल आणि मायनस 7x आणि हे 2 डिव्हिजनमध्ये. म्हणजे आता साईन π/2 मायनस 7x, तर साईन π/2 मायनस 7x याला आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. कारण फॉर्म्युला हा आहे आपल्याकडं, त्यावरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. म्हणजे काय लिहिणार आपण, 2 टाइम्स साईन π/4 मायनस 7x/2 इंटू कॉस π/4 मायनस 7x/2. पहा, साईन हा अँगल, त्याऐवजी आपण ही व्हॅल्यू लिहिलेली आहे. आपण 1 प्लस कॉस थिटा, थिटाऐवजी हा ब्रॅकेट आहे. बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. 1 प्लस कॉस थिटा असेल तर आपण 2 टाइम्स कॉस स्क्वेअर, प्लस असेल तर आपण कॉस घेतो, मायनस असेल तर आपण साईन घेतो. 2 टाइम्स कॉस स्क्वेअर θ/2. पहा, थिटा येथे हाफ होतो. बरोबर आहे. येथे अँगल कोणता आहे, म्हणजे 1 प्लस कॉस, पहा 1 प्लस कॉस थिटाऐवजी हा ब्रॅकेट आहे, म्हणजे π/2 मायनस 7x.
तर येथे काय होईल व्हॅल्यू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटाऐवजी हा अँगल म्हणजे π/2 - 7x आणि तो अँगल आपल्याला काय करायचा आहे हाफ करायचा आहे म्हणजे हाफ. पहा थोडं सिम्पल करू आपण याला. 2 टाइम्स कॉस स्क्वेअर. पहा हे 2 आपण सेपरेट करू म्हणजे 2 आणि 2चा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे π/4 होईल. बरोबर आहे. येथे डिव्हिजनमध्ये काही नाही आहे परंतु हे 2 आता डिव्हिजनमध्ये येतील -7x/2. बरोबर आहे. म्हणजे आता 1 + कॉस हा अँगल त्याऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो. बरोबर आहे. व्हॅल्यू काय आहे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर π/4 - 7x/2. आता पहा हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. न्युमिरेटरला 2 आहेत डिनोमिनेटरला 2 आहेत कॅन्सल होतील. आता इथे कॉसचा स्क्वेअर आणि हा अँगल आहे येथे कॉस तोच अँगल आहे म्हणजे कॉस कॅन्सल होईल तर इथला स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे इथे एक कॉस राहील. बरोबर आहे. इक्वल टू टॅन इनवर्स. आता 2 कॅन्सल झालेत कॉस पण कॅन्सल झालेला आहे. काय राहील साइन ऑफ π/4 - 7x/2 आणि येथे काय राहील कॉस राहील कॉस ऑफ π/4 - 7x/2. पहा साइन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय टॅन थिटा. म्हणजे साइन अपॉन कॉसला आपण टॅन लिहू शकतो. बरोबर आहे. अँगल सेम आहे म्हणजे असं आपण काय लिहिणार टॅन इनवर्स. पहा साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. टॅन ऑफ अँगल कोणता आहे π/4 - 7x/2. पहा टॅन इनवर्स आहे आणि टॅन आहे कॅन्सल होतील इनवर्स आणि टॅन म्हणजे का अँगलच राहील π/4 - 7x/2. पहा ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला वायची. बरोबर आहे. देअरफॉर वाय इक्वल टू. पहा वायची व्हॅल्यू आपल्याला ही दिलेली आहे त्यावरून आपण ही कॅल्क्युलेट केलेली आहे. तर आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x देअरफॉर dy/dx इक्वल टू π/4 हा कॉन्स्टंट आहे 0 कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 हे -7/2 हा कॉन्स्टंट आहे x बरोबर. बरोबर आहे. आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 येईल म्हणजे आपण आन्सर काय लिहिणार -7/2. देअरफॉर dy/dx इक्वल टू -7/2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 टॅन इनवर्स आणि रूटमध्ये 1 + cos x आहे आणि येथे 1 - cos x आहे. लेट y इक्वल टू टॅन इनवर्स. पहा हे दोन्ही फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. पहा 1 + cos x असेल तर आपण काय लिहितो म्हणजे 1 + cos थिटा असेल तर आपण काय करतो 2 टाइम्स cos स्क्वेअर x/2 हा अँगल येथे हाफ होतो. बरोबर आहे. म्हणजे याऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो आणि 1 मायनस असेल तर साईन येते साईन स्क्वेअर x/2. पहा प्लस असेल तर कॉस मायनस असेल तर साईन इक्वल टू टॅन इनवर्स रूटमध्ये काय येणार आहे 1 + cos x म्हणजे काय 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x/2. पहा x/2 म्हणजे काय फक्त अँगल आहे तो थिटाऐवजी तो अँगल आहे आणि 2 टाइम्स साइन स्क्वेअर x/2 पहा इक्वल टू टॅन इनवर्स. पहा 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. आता रूटमध्ये कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट आणि स्क्वेअर आहे म्हणजे कॉट स्क्वेअर x/2 होईल. बरोबर आहे. पहा येथे आता कॉटला स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील म्हणजे टॅन इनवर्स म्हणजे काय राहील फक्त कॉट x/2. बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालेले आहेत. येथे कॉट आहे येथे टॅन इनवर्स आहे कॉटला आपला टॅन करता येईल टॅन इनवर्स. कॉटचं आपण टॅन लिहिलं तर आपल्याला काय करावं लागेल π/2 मधून हा अँगल मायनस करावा लागेल
बरोबर आहे. पहा टॅन इनवर्स टॅन हे कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील फक्त अँगल π/2 मायनस x/2. ही व्हॅल्यू वायची मिळेल. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल dy/dx इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे 0 डेरिव्हेटिव्ह, याची डेरिव्हेटिव्ह हे मायनस हाफ कॉन्स्टंट आहे, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1. पहा म्हणजे मायनस हाफ डेरिव्हेटिव्ह काय येईल आपली -1/2 dy/dx इक्वल टू मायनस हाफ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. येथे टॅन इनवर्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये कोसेक एक्स प्लस कॉट एक्स, आपल्याला ब्रॅकेटमध्ये टॅन पाहिजे, बरोबर आहे. सोल्युशन लेट y इक्वल टू टॅन इनवर्स कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. टॅन इनवर्स कोसेक म्हणजे काय 1/sin, कोसेक एक्स म्हणजे 1/sin एक्स आणि कॉट म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. कॉट थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा, बरोबर आहे. टॅन इनवर्स आता आपण ही ॲडिशन घेऊ. पहा दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे साइन एक्स, बरोबर आहे. त्यामुळे आपण हा साइन एक्स डिनॉमिनेटर घेणार आणि न्यूमिरेटरची ॲडिशन करणार 1 प्लस कॉस एक्स. दोघांचाही डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण एकच घेतलेला आहे साइन एक्स डिनॉमिनेटर आणि न्यूमिरेटरची ॲडिशन केलेली आहे आपण. पहा आता हा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला 1 प्लस कॉस एक्स. पहा 1 प्लस कॉस थीटा प्लस असेल तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. येथे अँगल थीटा आहे, आपल्याला एक्स आहे, देअरफॉर 1 प्लस कॉस एक्स इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2, अँगल हाफ होईल, बरोबर आहे. पहा इथे टॅन इनवर्स म्हणजे 1 प्लस कॉस एक्स आपण व्हॅल्यू पुट करणार 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन आता साइन एक्स हा पण फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. साइन थीटा म्हणजे काय 2 कॉस थीटा अपॉन 2 इंटू साइन थीटा अपॉन 2, बरोबर आहे. येथे साइन एक्स आहे, थीटाऐवजी आपण पहा थीटाला आपण एक्सने रिप्लेस करू म्हणजे 2 कॉस थीटा म्हणजे एक्स अपॉन 2 इंटू साइन एक्स अपॉन 2. या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. साइन एक्सला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. साइन एक्स म्हणजे काय 2 टाइम्स कॉस एक्स अपॉन 2 इंटू साइन एक्स अपॉन 2. पहा आता टॅन इनवर्स 2 कॅन्सल होतील. आता येथे कॉस स्क्वेअर आहे, येथे कॉस एक्स अपॉन 2 म्हणजे कॉस येथे स्क्वेअर आहे, येथे कॉस आहे, म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल, तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल. पहा वर काय राहणार आहे कॉस एक्स अपॉन 2 आणि खाली काय राहील साइन एक्स अपॉन 2. पहा कॉस अपॉन साइन अँगल सेम आहे दोघांचा. कॉस अपॉन साइन म्हणजे काय कॉट, बरोबर आहे. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट इक्वल टू टॅन इनवर्स कॉट ऑफ अँगल कोणता आहे एक्स अपॉन 2. पहा येथे टॅन इनवर्स आहे, येथे कॉट आहे. आपल्याला कॉटला टॅनच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार टॅन इनवर्स. पहा टॅन इनवर्स कॉटला आपण जर टॅनच्या स्वरूपात लिहिलं तर आपल्याला π/2 मधून हा अँगल मायनस करावा लागतो, बरोबर आहे. आता येथे टॅन आहे, टॅन इनवर्स येथे टॅन आहे, म्हणजे हे कॅन्सल होतील आणि π/2 मायनस एक्स अपॉन 2, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची मिळेल वायची, बरोबर आहे. देअरफॉर वाय इक्वल टू ही व्हॅल्यू आलेली आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर dy/dx इक्वल टू π/2 ची डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंट आहे, मायनस हा हाफ
कॉन्स्टंट आहे आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल 1 येईल बरोबर आहे. देअरफॉर dy/dx इक्वल टू -12 डेरिव्हेटिव्ह येईल आपली -12. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 कॉट इनवर्स पहा 1 प्लस साईन थिटा आहे. इथे थिटाची व्हॅल्यू काय आहे 4x/3. येथे 1 प्लस साईन थिटा, येथे 1 मायनस साईन थिटा, येथे प्लस आहे येथे मायनस आहे, दोघांमध्ये येथे प्लस आहे आणि येथे मायनस आहे. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायची आहे. पहा 1 प्लस साईन थिटा हा एक फॉर्म्युला आहे. पहा 1 प्लस साईन थिटा असं जर असेल तर याला आपण असं लिहू शकतो. येथे कॉस थिटा अपॉन 2, येथे प्लस आहे म्हणून प्लस आणि साईन थिटा अपॉन 2 आणि ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. पहा ए प्लस बी होल स्क्वेअर या फॉर्म्युल्यानं जर सॉल्व केला आपण तर आन्सर हेच मिळेल आपल्याला. पहा याला आपण असं लिहू शकतो कॉस थिटा अपॉन 2 फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 बरोबर आहे, प्लस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे कॉस थिटा अपॉन 2 इंटू साईन थिटा अपॉन 2 आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होईल साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2 बरोबर आहे. पहा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा या दोघांची व्हॅल्यू किती असते 1 असते बरोबर आहे. या दोन टर्मऐवजी आपण काय लिहू शकतो 1 आणि हे काय राहील प्लस. पहा 2 कॉस थिटा अपॉन 2 साईन थिटा अपॉन 2 यापूर्वी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, याची व्हॅल्यू साईन थिटा बरोबर आहे. आता म्हणजे 1 प्लस साईन थिटा 1 प्लस साईन थिटा म्हणजे आपण हे जर एक्सपेन्शन केलं तर आन्सर आपल्याला काय मिळते हे मिळते बरोबर आहे. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे. प्लस असेल तर प्लस, येथे जर मायनस असेल तर मायनस. पहा येथे जर मायनस असेल तर येथे मायनस येईल. पहा म्हणजे 1 मायनस साईन थिटा असेल तर आपण काय लिहिणार कॉस थिटा अपॉन 2 मायनस साईन थिटा अपॉन 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 प्लस साईन थिटा. आता येथे थिटा किती आहे आपल्याला 4x/3 आहे बरोबर आहे. म्हणजे 1 प्लस साईन पहा 4x/3 थिटाऐवजी आपण काय रिप्लेस करू 4x/3. थिटाला आपण 4x/3 ने रिप्लेस करू तर इक्वल टू काय होईल पहा याप्रमाणेच कॉस अँगल किती आहे 4x/3 आहे. हा अँगल आहे परंतु आपल्याला तो हाफ करायचा आहे बरोबर आहे. आणि प्लस साईन 4x/3 हा अँगल आहे, तो अँगल आपल्याला हाफ करायचा आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे. एवढी प्रोसेस काय केली आपण कारण हे स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूटची टर्म पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण. याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण. कॉस 3 आणि 2चा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 4x/6 आणि प्लस साईन 4x 3 × 2 6/6 बरोबर आहे आणि स्क्वेअर. अजून सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला, येथे कॅन्सल करता येतील आपल्याला, काटाकाटी करता येईल. 2 ने डिवाइड करता येईल 2x होईल बरोबर आहे आणि अपॉन 3 आणि प्लस साईन 2 ने डिवाइड केलं 4ला तर 2x आणि 6ला डिवाइड केलं तर ते 3 येईल बरोबर आहे. 4 आणि 6ला आपण 2 ने डिवाइड केलेला आहे आणि ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. पहा ज्यावेळेस प्लस असेल तर त्यावेळेस आपल्याला आन्सर हे आलेलं आहे बरोबर आहे. देअरफॉर 1 प्लस साईन ऑफ 4x/3 ची व्हॅल्यू आपल्याला काय आली ही आली बरोबर आहे. सिमिलरली आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. पहा सिमिलरली याच प्रोसेसने फक्त साईन मायनस येईल बरोबर आहे. मायनस मायनस साईन आहे तर आपल्याला 1 प्लस साईन येथे काय 1 मायनस साईन 4x/3 म्हणजे आता प्लस ऐवजी आपण मायनस घेऊ. सिमिलरली 1 मायनस साईन 4x/3 ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला. फक्त येथे प्लस असताना प्लस आलेला आहे तर येथे मायनस असताना मायनस येईल बरोबर आहे. म्हणजे कॉस 2x/3 आणि हे मायनस होईल साईन 2x/3 बरोबर आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा 1 प्लस साईन 4x/3 ला आपण हे लिहिणार आणि 1 मायनस साईन x ला आपण ही व्हॅल्यू पुट करणार. लेट y इक्वल टू
एक स्टेप इथे मी डायरेक्ट लिहित आहे. लेट वाय इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम, देअर फोर वाय इक्वल टू कॉट इनवर्स, वाय इक्वल टू कॉट इनवर्स रूटमध्ये 1 प्लस साईन 4x अपॉन 3 आपण काय लिहू शकतो, ही टर्म लिहू शकतो बरोबर आहे. म्हणजे कॉस 2x अपॉन 3 प्लस साईन 2x अपॉन 3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे पहा. त्याप्रमाणे प्लस कॉस 2x अपॉन 3 मायनस, पहा अक्षर बारीक येत आहे, समजून घ्या तुम्ही फक्त प्रॉब्लेम कसा करायचा, कारण प्रॉब्लेम मोठा आहे फक्त हा, परंतु सोपा आहे. 1 प्लस साईन एक्सला आपण हे लिहिणार आणि 1 मायनस साईन 4x अपॉन 3ला हे लिहिणार. आता फक्त इथे मायनस साईन होईल बरोबर आहे. या दोन्ही टर्म सेम येतील. इक्वल टू कॉट इनवर्स, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे आणि पुन्हा त्याचं स्क्वेअर रूट आहे, म्हणजे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर साईन कॅन्सल होतील बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे कॅन्सल होईल, येथे कॅन्सल होईल, स्क्वेअर रूट म्हणजे काय राहणार आहे, कॉस 2x अपॉन 3 प्लस साईन 2x अपॉन 3, स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालेलं आहे बरोबर आहे. प्लस येथे पण कॅन्सल होऊन जातील स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, म्हणजे हा ब्रॅकेट राहील. ब्रॅकेट कसा आहे, प्लसने पुन्हा प्लस करायचं आहे, त्यामुळे साईनचा काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु मायनस आपल्याला करताना येथे मायनसचं प्लस होईल बरोबर आहे. म्हणजे कॉस 2x अपॉन 3 हे मायनस साईन 2x अपॉन 3. पहा स्क्वेअर कॅन्सल केलेला आहे, स्क्वेअर रूट कॅन्सल केलेलं आहे आणि हा ब्रॅकेट पण काढून घेतलेला आहे आपण. त्याप्रमाणे आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. आता हे मायनस करताना आपल्याला काय करावं लागेल, या टर्मला मायनस साईन येईल आणि या टर्मला प्लस येईल बरोबर आहे, कारण मायनस आपल्याला या दोन टर्म करावं लागतील. म्हणजे मायनस कॉस 2x अपॉन 3 मायनस मायनस हे प्लस होईल आता आणि साईन 2x अपॉन 3. पहा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, काहीच हार्ड नाही आहे. इक्वल टू कॉट इनवर्स, पहा ही टर्म मायनसमध्ये आहे साईनची आणि ही प्लसमध्ये आहे, हे कॅन्सल होईल बरोबर आहे. आता काय आहे, कॉस 2x अपॉन 3 आणि कॉस 2x अपॉन 3 म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे 2 टाईम्स आहे बरोबर आहे. 1 टाईम्स प्लस 1 टाईम्स म्हणजे 2 टाईम्स कॉस 2x अपॉन 3. हा अँगल आहे 2x अपॉन 3 आणि अपॉन येथे काय येईल, पहा येथे मायनस कॉस आणि येथे हे प्लस कॉस कॅन्सल होतील, म्हणजे साईन 2x अपॉन 3 साईन 2x अपॉन 3 म्हणजे 2 टाईम्स आहे, 2 टाईम्स साईन 2x अपॉन 3 बरोबर आहे. पहा आता हे 2 कॅन्सल होतील, 2 कॅन्सल झाले. कॉस अपॉन साईन, अँगल दोघांचाही सेम आहे, कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल, म्हणजे कॉट इनवर्स कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल बरोबर आहे. अँगल कोणता येईल, 2x अपॉन 3. पहा कॉट इनवर्स आहे, कॉट आहे, हे कॅन्सल होतील बरोबर आहे, फक्त अँगल राहील. म्हणजे वायची व्हॅल्यू, देअर फोर वाय इक्वल टू 2x अपॉन 3. पहा आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची, येथे लिहिणार आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू 2 अपॉन 3 कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह एक्सची घ्यावं लागेल आपल्याला, डी डी एक्स ऑफ एक्स बरोबर आहे. आता इथे लिहू आपण 2 अपॉन 3 इंटू 1, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 आलेली आहे, म्हणजे 2 अपॉन 3. पहा याप्रमाणे आपलं सोल्युशन आलेलं आहे. फक्त 1 प्लस साईन थिटाला या टाईपचा फॉर्म्युला आहे आणि 1 मायनस साईन थिटासाठी या टाईपचा फॉर्म्युला आहे. यावरून आपण, कारण आपण इथे स्क्वेअरच्या टाईपमधला फॉर्म्युला घेतला आहे, कारण हे स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यासाठी बरोबर आहे. येथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालेले आहेत. याप्रमाणे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.